कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धनीत हा फोटो काढ. सावकाश, हळू हळू. काच बघ. हा शाबाश. हा. हे काय चालू आहे? ह्या अंबिकाच्या वस्तू अशा बाहेर काढून का ठेवल्यात तुम्ही? मॅडम म्हणाल्या अंबिकाताईंच्या सगळ्या वस्तू इथे काढून ठेवा म्हणून. नाही, हे सगळं जिथे होतं तिथे परत ठेवा, आत्ताच्या आत्ता. अथर्व, ऐक, काय हे सगळं? मी अंबिकाच्या सगळ्या वस्तू दान करायचं ठरवलंय. आधी पण हा विषय निघाला होता, तेव्हा सुद्धा मी फारसं कन्व्हिन्स नव्हतो, तरी मी होकार दिला होता. पण मला आता असं वाटतंय की हो अथर्व, मला माहितीये की हा विषय आधी पण निघाला होता, तू होकारही दिला होतास, पण त्याचं पुढे काहीही झालं नव्हतं. आणि म्हणूनच आपण पुन्हा शून्यातनं सुरुवात करणार आहोत. अथर्व, अंबिकाच्या आठवणींमुळे तू स्वतःत खूप अडकलायस, आणि यातून जर का बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावाच लागणार आहे. आई, अंबिका माझ्या आयुष्यातून दूर जाऊ शकत नाही. मग हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? अथर्व, तुला काय वाटतं रे? अंबिकाच्या जाण्याने फक्त तुला त्रास झालाय. ती माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती, आहे, कायम राहणार आहे. ती सून म्हणून या घरात आली खरी, पण आमचं सासू आणि सुनेच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं घट्ट नातं होतं. सुख असो दुःख असो, आम्ही कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. हळवा कोपरा होती रे ती माझा. अंबिकाच्या जाण्याने आपण सर्वस्व गमावलंय, पण आपण अजूनही जर का तिच्यात अडकून राहिलो तर आपण आपली मुलगी वेदाला गमावून बसू. साहेब, साहेब एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेतोय साहेब, पण माझ्या मावशीच्या मुलीच्या नंडेचं पण असंच झालं होतं साहेब. असं कसं असतं ना, आपल्या आयुष्यात कोणी माणूस आला ना की त्याला आपण आपलंच मानायला लागतो. म्हणजे जसं काय आपण लहानपणापासून एकत्रच असे खेळलोय, बागडलोय. सटवाईने आपल्या कपाळावर काय लिहिलेलं असतं हे कोणालाच अजूनपर्यंत कळलेलं नाही. अंबिकेताईने पण खूप जीव लावला होता आमच्यावर. मला तर माझी बहीणच वाटत होती हो साहेब. भाऊबीजेच्या आधीच गेली नव्हती. पण साहेब, कसं आहे ना, आता आपल्या ह्या चिमुकल्या फुलपाखरासाठी, आपल्या ह्या वेदासाठी आपल्याला सगळं करावं लागणार ना. हो ना मॅडम? पट्टय ना अथर्व? आई, एक वेळ मी हे सगळं पटवून घेईन, समजून घेईन, पण वेदाचं काय? तिचं वय आहे का हे सगळं समजून घेण्याचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.